आज माझे मित्र, माझे मोठे भाऊ, प्रसिद्ध जलतरंग वादक श्री मिलिंद तुळाणकर इथे आहेत, आलेले आहेत. पटकन 2 मिनिटात गोष्ट सांगते. माझी आई 2013-20 फेब्रुवारीला गेली तेव्हा तिने आम्हाला लिहून ठेवलेलं आहे की आम्ही काय काय करायचं. आणि त्याच्यामध्ये तिने असं म्हटलं होतं की खूप छान माणसांना बोलवा, खूप छान एकत्र राहा, असं काहीतरी करा जेणेकरून खूप माणसं येतील, तुमचा स्नेहभाव वाढेल. त्याप्रमाणे आम्ही एक 4 वर्ष सांगीतिक कार्यक्रम केले. पण व्हायला असं लागलं की आपणच टिळक स्मारक और बालशिक्षण तिथे जायचं, 2 तास कार्यक्रम करायचे, तेही निघून जाणार, आम्ही निघून घरी येणार आणि विषय संपला. त्याच काळात मिलिंद मामाकडे जेव्हाही मी जायची तेव्हा तो इतक्या छान छान कथा मला सांगायचा, इतकं मला भारी वाटायचं. आणि असंच त्या दिवशी एकदा ऐकून मी आणि विभवदादा होता, आम्ही बाहेर पडलो. मिलिंद मामा माझ्या दृष्टीने वारझ्याला राहतो आणि तिथून मी पार सवाई हॉटेलपर्यंत आले आणि मी सहज दादाला म्हटलं, आपण करू शकतो का भागवत? अजून भागवत असं म्हणेपर्यंत येईपर्यंत युटर्न घेऊन आम्ही मिलिंद मामाच्या घरी पुन्हा. मिलिंद मामाला वाटलं काहीतरी विसरली वाटतं नेहमीप्रमाणे. दार उघडलं, म्हटलं आपण करू शकतो का भागवत? तर क्षणी मिलिंद मामा हो म्हणाला. त्यांनी असं मला एकदाही म्हटलं नाही, पहा बरं 7-7 दिवस असतं, तुझ्याच्याने होईल, काही नाही. त्या वर्षापासून आजच्या वर्षापर्यंत आज आपण जे काही जमतो आहे त्याची सर्व आणि सर्व श्रेय हे मिलिंद मामाला जातं. आम्ही त्याला मामा म्हणतो, माझा भाऊ आहे. आणि खरंच म्हणजे मी काय म्हणतात, आपण असं काही उतरू शकत नाही एखाद्या गोष्टीत, ऋणात राहावं असं वाटतं, तसं काहीच हे आहे. आणि आज मला इतका जास्त आनंद होतो आहे कारण आत्ताच्या ह्या काळात मागल्या महिन्यात त्याला लता मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे. आणि म्हणून मी बुवांना विनंती करते की छोटंसं शाल श्रीफळ देऊन आपण त्याचा सत्कार करूया. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीराम. आता G20चा जो कार्यक्रम दिल्लीला मोठा झाला, यामध्ये ज्या 80 कलाकारांना भारतातून बोलवलं होतं आणि त्यांचा बसण्याचा सिक्वेन्स ठेवला होता, PMOच्या टीमनी त्यात पहिले मिलिंदराव होते सगळ्यात फ्रंटला. म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, भारताचे पंतप्रधान, असे सगळे जगातले लोक समोर ऐकायला बसले होते. आणि यानंतर त्यांना सलग तीन कार्यक्रमांना तिथे बोलवण्यात आलं, वैयक्तिक मिलिंदरावांना. आणि केंद्र सरकारने जलतरंग गुरु अशी पदवी त्यांना दिली. आणि एवढं असून सुद्धा अतिशय प्रांजळ, अतिशय साधं जीवन, म्हणून ते आपल्याला आपले वाटतात. मला असं सांगायची लाज वाटते की आम्ही एकत्र खेळलोय, किती मोठे आहेत ना ते, असं. पण तरी प्रेमा करता ते आले. मी त्यांना परवा म्हटलं, एक दिवस चक्कर मारा ना तुम्ही मला हा सगळा समाज जोडून दिलाय, हा सगळा परिवार जोडून दिलाय, असं. आणि ते आले लगेच. मी त्यांना धन्यवाद देतो. आपला पुढचा कार्यक्रम सुरू करूया. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे, राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे
दाता कृपाळा घडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्था मला नको वासना विषयी हो देऊ परद्रव्य देखो असे दृढ वृत्ती मध्ये वसावे समर्था मला हा क्रोध चांडाळ पापी नको मोह तैसा मद क्रूर रूपी मना कल्पने पासुनी सोडवावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा सर्वदा शांती विरक्ती राहे हरी कीर्तनी चित्त माझे वसोहे अखंडित अध्यात्म करणी पडावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे असे मूढ मी काही माते कळेना कधी दास दास्यत्व तुझे घडेना श्री हस्त ठेवून दुःखा हरावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा संगती सज्जनाची असावी मती दुर्मती काही कोठे नसावी मनी लोचनी रामरूपा पहावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे असे आवडी अंतरी सज्जनाची परिभाग्यहीना मला भेटी कैची करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे खरा दासबोधी असे भाव माझा मना माझे हाला ध्यास सुझा म्हणे उद्धव सुत हाती धरावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री क्षेत्र शिवथरगळ या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी महाराज कल्याणाच्या निमित्तानं जगाला कल्याणाचा उपदेश करतायत. समर्थ म्हणाले जेवढी परिपक्वता चित्तामध्ये वाढत जाते तसं तसं कशाला किती मूल्य द्यावं अंतःकरणातून याबद्दल संकल्पना स्वच्छ होत जाते. करायचंच आहे प्रेम तर शाश्वतावर करावं ना. ज्याचा आश्रय आपण घेतो ते अशाश्वत असेल तर त्याचा नाश झाला की आपलाही नाश होतो. स्वतः नाश परतः नाश आश्रय नाश असे नाशाचे प्रकार आहेत. कापूर पेट्रोल स्वतः नाश आपोआप परतः नाश आंबा दुसऱ्या आंब्यामुळे नाशतो. आश्रय नाश भिंतीवर चित्र काढलं भिंत पडली चित्र कुठं गेलं. म्हणून अशा गोष्टीचा आश्रय करावा ज्याचा कधी नाश होणार नाही. आणि अशी एकमेव गोष्ट कुठली असेल तर ज्ञान. ज्ञानाच्या दोन पद्धती ज्ञानाची दोन व्याख्या ज्ञायते अनेन इति ज्ञानम इति साधन ज्ञानम. ज्याच्या साह्यानं जाणतो तेही ज्ञान आहे पण ते साधन ज्ञान आहे. आणि जे जाणल्यानंतर आपण ब्रह्मरूप होतो ते ज्ञान आहे ते साध्य ज्ञान आहे. यातल्या साध्य ज्ञानाची व्याख्या त्या सांगतायत. जोपर्यंत हे नाही जव ते ज्ञान नाही प्रांजळ तव काही सर्व काही निर्फळ ज्ञान रहित तळमळ जाणार नाही. आणि याकरता मी आपल्या समोर दोन उदाहरणं दिली. एक ज्ञानेश्वर महाराजांचं आणि एक नामदेव महाराजांचं. म्हणजे नामदेव महाराजांना कमी समजण्याची चूक करू नका. नामदेव महाराजांची पुढची पायरी ज्ञानदेव महाराज आहेत. 9वीला कमी समजू नका हो. ते 8वी पेक्षा निश्चितच पुढे आहे. पण 9वीत या करता जायचं की मला 10वीत जायचंय. 10वीत या करता जायचं की मला 11वीत जायचंय. आणि प्रगती जिथे आता यापेक्षा प्रगती नाही ते आपलं मूळ ब्रह्मस्वरूप आपण ओळखावं आणि ते होण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे होण्याचा म्हणजे ते नाहीये
असं वाटतंय ते नाहीसं करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे नाहीच नाही करायचंय, ते आहेच आहे, ते स्थापित नाही करायचं. उदाहरण सांगतो मी आपल्याला, उपनिषदातलं उदाहरण आहे. एकदा एक वाघाचं पिल्लू मेंढरांच्या कळपात शिरलं आणि ते मेंढरांच्या कळपाबरोबर घरी आलं. मेंढपाळानं ते मांजराचं पिल्लासारखं ते संगोपन करायला सुरुवात केली. मोठं झालं ते. बरं, एकत्र राहिलं, त्यांचे विचार एकमेकांना कळले, त्यामुळं त्याची भीती वाटायची नाही या मेंढरांना. त्यालाही वाटतंय की मी मेंढरू आहे. होता होता मेंढरांबरोबर राहायचं, म्याव 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 म्हणायचं, गवतच खायचं, तसंच राहायचं बिचार. मोठं झालं, तो वाघोबा झाला तो. पण ते तरी तसंच राहतंय. एक दिवस असंच जंगलातून एक वाघ आला आणि त्यांनी पाहिलं, अरे माझा भाऊ यांच्यात आणि तो असा कसा. आणि म्हणून असं ते धावत धावत तो वाघ गेला आणि त्यांनी त्या आपल्यासारख्याला धरला. ते म्याव 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 करायला लागलं, मेंढरासारखं ओरडायला लागलं. 2 कानफटात दिल्या त्याला. तो कान धरला त्याचा, आणलं विहिरीवर. बघ तिकडे आत. भिऊ नकोस, आत बघ विहिरीत. पुढे ये जरा. असा पडेल मी, नाही पडत. बघ तू काय कान पडत. बघ तुझा चेहरा माझा चेहरा सारखा आहे की नाही. तुझे डोळे माझे डोळे सारखे आहेत की नाही. कान बघ, पंजे बघ, असे असे करून. नख काढलेली नाहीयेत, बघ. अशी हनवटी टेक दगडावर, हा करून जोरात ओरड. आणि ज्या क्षणाला त्यांनी जोरात गर्जना केली, त्या क्षणाला भीती संपली. उपनिषदात कार सांगतो, त्या आलेल्या वाघोबानं मेंढराचा वाघ नाही केला, तो होताच, फक्त विसरला होता संस्कारामुळं. गुरु आल्यानंतर आपल्याला ब्रह्म नाही करत, आपण ब्रह्म आहोत हे विसरलेलो आहोत. ते ज्ञान ते आपल्याला देतात आणि जे आपल्याला कळतं त्यानंतर भीती संपते. त्याला काही पट्टे बिट्टे नाही काढले त्यांनी आणून, थांबा तुला आता रंगवतो. मेंढराचा वाघ झाला असलं की परत वाघाचं मेंढरू होतं. कळलं का? आणि असे आपण सगळे आहोत. मी परवाच म्हणालो, ईच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. हा लहान मुलगा बसलाय ना, त्याच्यातही तेच ब्रह्म आहे, मुंगीतही तेच ब्रह्म आहे. फक्त मुंगीला ते कधी कळणार नाही, तिला देह बदलत माणसात यायला लागेल. आपल्याला ते कळवून घेतलं की त्याची चुकली येरझार सरला सकल व्यापार. आणि मग आनंद साम्राज्याचे धनी होऊन आपण राहतो. समर्थ ज्ञानोबा तसे आहेत. फक्त संतांना असं वाटतं की त्यांच्यासारखं आपण व्हावं. बरं, सेवितो हा रस अप्रतिम अभंग आहे. म्हणूया आता आलेत अजून साथीदार. सेवितो हा रस वाटितो आणि का. सेवितो हा रस वाटितो आणि का. सेवितो हा रस वाटितो आणि का. सेविता तो रस वाटतो आणि का. ध्यारे हो नका रान भरी. ध्यारे हो नका रान भरी. विटेवरी जाची पाऊले समान. विटेवरी जाची पाऊले समान. विटेवरी पाऊले विठेवरी
सगळ्यांनी भोगावा. कोणाला तरी वाटेल का असं? असे फक्त सद्गुरू असतात आणि असा फक्त भगवंत असतो, किंवा अशी आई असते असं म्हणा व्यवहारात बोलायचं. मला नाही उरलं खायला चालेल, पण बाळा तू खा. ते ज्ञानोबा आपल्याला देऊ इच्छितात, ते समर्थ देऊ इच्छितात की बाबा रे मी अनुभवतोय का, सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्या रे होऊ नका रानभरी. आनंदाचे खातो लाडू तुकोबा. आणि ते आपल्याला मिळण्याकरता समर्थ सांगतायत की ते ज्ञान व्यावहारिक ज्ञान नसतं, वेगळेपणानं ऑब्जेक्टिव्हिटी आणि सब्जेक्टिव्हिटी असं होणारं जे ज्ञान आहे, त्रिपुटीने होणारं जे ज्ञान आहे. त्रिपुटी नावाचा एक पदार्थ लक्षात ठेवाल, हे पारिभाषिक शब्द आहे. त्रिपुटी म्हणजे 3 गोष्टी. कुठल्या कुठल्या? खाणारा, खाद्य आणि खाण्याची क्रिया. यानेच आपल्याला जगाचं ज्ञान होतं. खाणारा वेगळा असतो, पैशाबद्दल नाही म्हणत आहे, बटाटे वड्याबद्दल बोलतोय मी. खाण्याची क्रिया म्हणजे भोजन. भोक्ता, भोज्य, भोजन. कर्ता, कर्म, क्रिया, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. 17 त्रिपुटी आहेत अशा. 17. याने आपल्याला ज्ञान होतं. आता हे वाजवताय छान असं, आणि मग मला कळतंय. वाजवणं नावाची एक क्रिया. माझे कान, श्रवणेंद्रिय, माझे म्हणजे आपले सगळ्यांचे कान, आपण ते अनुभवतोय ना. आणि वाजवणारी म्हणजे ते प्रत्यक्षात वाद्य. या 3 गोष्टींचं एकीकरण होतं. आणि किती सुंदर वाजवला हो यांनी. अमका अमका ऐर भैरव काय जो असेल तो, किती सुंदर वाजवला मगाशी जोग. तुम्ही काही बरोबर वाजवत नाही. तुम्ही फार छान वाजवता. आपलं कन्क्ल्युजन असताना ते त्रिपुटी नंतर होणार असतं. वडे चांगले झालेत असं जिथे नाही ते ज्ञान. त्रिपुटीनी प्रकट होणारं ज्ञान. ऑब्जेक्टिव्हिटी अँड सब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्ट वेगळा असतो आणि सब्जेक्ट वेगळा असतो, म्हणजे उपभोगणारा वेगळा. असं ते ज्ञान नाहीये. हे समर्थ सांगतात, जेथे नाही दृश्यभान, जेथे जाणीव हेच अज्ञान. कळणं हेच अज्ञान आहे, कारण ते वृत्ती ज्ञान आहे ना, वेगळेपणानं कळतंय ना ते ज्ञान. याचा अंदाज करूया आपण, निदान बुद्धीच्या पातळीवर तरी करूया. अच्छा, म्हणजे हे ते नाहीये. इतका वेळ व्यावृत्तीचा समाज झाला मागचा. हे नाही, 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 अमुक म्हणजे नाही, अमुक म्हणजे नाही, अमुक म्हणजे ते काय आहे. आता ते सांगायला आरंभ झाला. आपण 4 शब्द ऐकले असतील काही काही वेळा, मध्ये मध्ये आपण ऐकत असतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया. जुन्या लोकांना कानावर कधीतरी मधून मधून आपण ऐकत असतो. तुरिया म्हणजे 4th. काय हो हे प्रकरण? जागृती म्हणजे काय? जागे त्यांनी ऐका. शरीरामध्ये असणारी जी ज्ञान घेणारी इंद्रिय आहे त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. ही ज्ञानेंद्रिय आणि मन जगाकरता जेव्हा ओपन असतं, जगाची नोंद घ्यायला जेव्हा ते इंटॅक्ट असतं, सुसिद्ध असतं, तेव्हाच्या आपल्या अवस्थेला, जीवाच्या अवस्थेला जागृती असे म्हणतात. म्हणजे डोळ्यांना दिसतंय, कानाला ऐकू येतंय, त्वचेला कळतंय. तो म्हणाला आंधळ्याचं काय, उरलेले 4 ज्ञानेंद्रिय. जगाकरता शरीरही जागा आहे आणि मनही जागा आहे. याला म्हणतात जागृत अवस्था. ज्ञानेंद्रिय गप्प आहेत, डोळे बंद आहेत, कान बंद आहेत, आपापल्या कारणात ते लीन असतात. बरं का, आपल्याकडे 3 देह आहेत. आपण धारण केलेला हा देह आहे ना, फिजिकल बॉडी, याला म्हणायचं स्थूल देह. स्थूल नसला तरी याच्या आतमध्ये आहे तो सूक्ष्म देह, आणि याच्या आतमध्ये आहे तो कारण देह, वासना शरीर किंवा अतिवाहिक देह असं योग वासिष्ठांनी म्हटलंय. ऐकून घ्या बघता हे शब्द, कारण ज्यांना सवय नाही ना त्यांना ते बोर होईल. त्या ठिकाणी जाऊन सगळे गप्प असतात, कारण
पुन्हा परवा बोललोय की डोळे नावाचं जे वरचं हार्डवेअर आहे ना, याच सॉफ्टवेअर बसवलंय, त्याला चक्षु नावाचं इंद्रिय म्हणतात. हार्डवेअर आहे डोळे आणि सॉफ्टवेअर आहे चक्षु. हे फक्त टोपण आहे, ते आपापल्या कारणात लीन आहेत. आता म्हणजे काय असतं ते सांगत बसत नाही, नाही तर काही लोकांचे लीन होतील ते. पण मन कल्पना करतं आणि एकाग्रतेनं करतं. कारण आपल्याला जागृतीत जेवढी एकाग्रता नसते तेवढी स्वप्नात असते, लक्षात ठेवा. कारण मन फक्त तेवढीच कल्पना करतं. आणि मला आपल्याला स्वच्छ दिसतं तेव्हा आपल्या डोळ्यांना दिसतं, कानाला ऐकू येतं, समोर काय वा आमका जिलबी सारखा पदार्थ काय समजा आहे ते सगळं व्यवस्थित कळत असतं. जागृतीत आल्यावर आपण म्हणतो मला स्वप्न पडलं, पण स्वप्न पडल्यानंतर आपल्याला ते सत्य असतं. जसं आपल्याला आता हे सत्य वाटतंय की नाही, तसं त्यावेळेला ते सत्य वाटत असतं. ज्ञानेंद्रिय गप्पा आहेत, पण मन कल्पना करतं. या अवस्थेला स्वप्नावस्था असे म्हणतात. जागृत अवस्थेची व्याख्या ज्ञानेंद्रिय आणि मन विश्वाची नोंद घेतय, याला म्हणायचं जागृत अवस्था. जगाची नोंद ज्ञानेंद्रिय घेत नाही आहेत, पण मन विविध कल्पना करते, अनेक इम्प्रेशन्स त्याच्यावरती आहेत. आणि काय येईल मनात सांगता येत नाही बरं. अमरावतीचे श्रोते, साथीदार गोव्याचे, देवाची मूर्ती बडोद्याची, काही पण येतं. काय मन तेव्हा कॉम्बिनेशन आपल्या हातात नाही ना. मन आपल्या हातात नाही, हीच तर अज्ञाची अवस्था आहे. ते आपल्या हातात आणायचंय. मी त्याला सांगायचं हे नको हे कर, मग त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं. कारण आपल्यामध्ये आपल्या जीव नावाच्या फॉर्म्युलामध्ये सगळ्यात पॉवरफुल जर काय असेल तर मन आहे. कारण ते वायूच आहे, वायुरूप आहे. आणि वायू या पाची महाभूतामध्ये अफाट ताकदीचा फक्त वायू आहे. वायू फिरवतोय. 49 अवतार आहेत वायूचे बर का. ऑक्सिजन बिक्सिजनला वायू म्हणू नका. ऑक्सिजन कधीतरी वायूत येतो, तो घट्ट झाला तर वेगळा होतो, तो अजून पातळ झाला तर अजून वेगळा होतो. आपण वायू म्हणलं की ऑक्सिजन, हायड्रोजन, अहो ते फक्त मॅटर आहे. वायू परत वेगळाच आहे. कधीतरी ऑक्सिजन आपल्या वायूच्या फॉर्म मध्ये येतो. हे फिजिक्स सुद्धा नीट कळून घेणं अवघड आहे हो. आणि त्या ऑक्सिजननी जगायची आपण सवय लावली आपल्याला. इथे भारत आपल्या पृथ्वीवर अनेक असे गोष्टी आहेत की तेव्हा ऑक्सिजननी मरतात. झाडं ऑक्सिजन नाही खात, ते ऑक्सिजन टाकून देतात, त्यांना कार्बन डायऑक्साईड जगवतो. 49 वायूचे म्हणजे ते सगळं वर्णन नाही बरं. भागवतात हे वर्णन आहे, वेदांमध्ये हे वर्णन आहे की कुठला वायू काय करतो, ब्रह्मांडाला कोण फिरवतो, वायूला कोण, आपल्या पृथ्वीला कोण फिरवतो, ढग कोण आणतो, पाऊस कोण पाडतो. हे सगळं वायू ऐसा कारभारी दुसरा नाही दासबोधातली चोवी आहे. तर ते आपल्या शरीरातलं काय आहे तर मन, ते मनात असतं. म्हणजे परत मनात वायू शिरतो म्हणून फार पॉवर आपल्यामध्ये मन आहे. बघा ना, आपण प्रवचनाला किती वेळ बसाल, मनाला बरं वाटेल तोपर्यंत. मन आपल्याला 80 वर्ष टॅकल करतं, 90 वर्ष जेवढे आपण जगू तेवढं. आपण म्हणतो की मनाला मी ऐकायला लावीन, नाही. मनाला मन त्याचा ते आपल्याला ऐकायला लावतो. आणि असं जन्मोजन्मी ऐकायला लावतं. साधं बघा ना, जरा नाही कळायला लागलं प्रवचन की ते म्हणतं जाऊ दे मरू दे, काय चालू द्या, 8:30 वाजले की सांगा मला, काय रिक्षा माझी आहे त्यामुळे या लोकांना घेऊन जायचं. मनाला बरं वाटेल तोपर्यंत आपण इंटरेस्टने ऐकतो. सगळं मनाचं चाललंय. हे मन कल्पना करतं ज्ञानेंद्रियांच्या विरहित, त्याला म्हणायचं स्वप्नावस्था. आणि मन सुद्धा थकतं विचार करून करून. ज्ञानेंद्रिय आपल्या कारणात लीन आहेत, मन आपल्या कारणात लीन आहेत. अशा अवस्थेला म्हणतात सुषुप्ती. अशा 3 अवस्था आपण उपभोगत असतो. पण या 3ही अवस्थांना सोडून एक अवस्था आहे, तिला म्हणायचं 4th कंडिशन, त्याला म्हणायचं तुर्या. तुर्या ही समाधीच्या जवळची अवस्था आहे.
काल ओवी पाहिली आपण, तुरियेसही ओलांडिले, नाही येणार आहे आता ती ओवी, मी अभ्यास काल केला त्याचा, त्यामुळे मला तुरियेसही ओलांडिले या नाव साधक अशी ओवी आहे. समर्थ सांगतात या तुरियेचाही ज्ञानाशी संबंध आहे असं जोडू नका. या 3 पेक्षा निश्चित ती उच्चावस्था आहे, तुर्यावस्था. अशी आपणही अनुभवतो. जागृतीतून सुषुप्तीत येताना, सुषुप्तीतून स्वप्नात जाताना मध्ये क्षणभर असतो, ट्रान्सफर होतो ना, जेव्हा रेल्वे अशी कडक करून बदलते ना, अशी वृत्तींची एक जागृती आहे आणि स्वप्न याच्यामध्ये एक थोडासा बफर टाइम असतो, थोडासा अगदी सेकंद आहे, तिथे तुर्यावस्था असते. इतका सगळा विचार करायला वेळ नाहीये आपल्याला. करून बघा जमलं तर. झोप लागते ना आपल्याला रात्री, जेव्हा जेव्हा झोपाला, पण झोप लागण्याचा क्षण पकडता येतो का बघा. असा अभ्यास करायचा असतो की आता झोप आधी मी आता सांगितलेलं तिथपर्यंत लक्षात राहतंय का बघा. कारण असं वर्षानुवर्ष करत राहायचं, अरे मला झोप लागते आता, आणि थांबा 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 नाही लागली, इथं समाधी लागू शकते. ही 4थी अवस्था आहे, 4th. स्वप्नातून जागृतीत येताना नाही आपल्याला उलटा पकडता येणार, पण जाताना पकडता येऊ शकतं. कारण तिथं सडन एकदम जाग येते हो, आणि इतके पटकन आपण देहावर कोणी हॉर्न वाजवला, इतक्या जाग आली म्हणले मला, झटकन आपण त्याच्यात येतो, प्रपंचात येतो. समर्थ सांगतात सर्व साक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया, परी ते जाण वाया पदार्थ ज्ञान. 4थी आहे ना अवस्था, म्हणजे 1 2 3 4 आहे. कसं आहे, तालाच्या भाषेत सांगतो. एकदा तुम्ही त्रिताल ठरवलात विलंबित, तर 10. धिन. आता तुम्ही कुठली लय ठरवाले तुम्ही ठरवा, पण एकदा 10 वाजवलात की धिन येणारच आहे केव्हा तरी. अतिविलंबित, पण तो धिन येणारच आहे ना. आणि एकदा 10 आणि धिनचं अंतर ऍडजस्ट झालं की पुढचं अंतर निश्चित ऍडजस्ट झालं, म्हणजे तुम्ही तालात अडकलात. ताल सुरू होण्यापूर्वीची किंवा ताल संपल्यानंतरची जी अवस्था आहे, ब्रीदिंग मध्ये अडकलात तुम्ही. एक श्वास गेला, दुसरा आला, एक उच्छ्वास झाला, दुसरा आला. सुरू होण्यापूर्वी आपण ज्ञानरूप होतो ना. आता देहात अडकलो आपण, सूर्य उगवला, मावळला, विश्वाच्या चक्रात अडकलो आपण. पण विश्व निर्माण होण्यापूर्वीची अवस्था, ती जी ज्ञान अवस्था आहे, ती आत्ताही चालू आहे. आणि याला ज्ञान म्हणतात ते. अहो, ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान ते स्वतंत्र वेगळेचे असे. त्या शुद्ध ज्ञानाचा विचार करायचा. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपचे आपण, या नाम शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रुती. आता कोणी म्हणतील किंवा ते तत्वमसी वगैरे म्हणतात ना, मग ते नाही का? हो, तेच आहे की, पण त्याचा अर्थ जो आहे ना, ते आहे. शब्द आहे ते नाहीये काही. शब्द हे नंतर तयार होतात, अर्थ आधीच असतो. ज्या शब्दाला आपण अर्थ देतो, बोर होत नाही ना. एक माऊलींची ओवी आहे, ते म्हणे आधी अर्थ असतो का आधी शब्द असतो? काय म्हणणं आहे आपलं? आधी अर्थ असतो का आधी शब्द असतो? बोला, खरं सांगायचं. आधी शब्द असतो आणि मग त्याचा अर्थ असतो असं आपल्याला वाटतं. ते काही प्रमाणात बरोबरही आहे. पण ज्याचा तुम्ही अर्थ उच्चारणार असता शब्दांनी, तो आधी असतो का नसतो? मिरची तिखट आहे, शब्द उच्चारले. तिखट होती म्हणून उच्चारले का उच्चारले म्हणून मिरची तिखट झाली? आता आधी अर्थ का आधी शब्द? बोला.
उच्चारले, आकाशात विरून गेले, तुम्ही ऐकलं, अर्थ शब्द संपला, अर्थ संपला का? माऊली सांगतात, शब्द पुसिल्या न पुसे अर्थू जायचा. याच्याकरता आमचे सोनोपंत मामा दांडेकर एक उदाहरण द्यायचंय. म्हणले एका गावात नवीन मास्तर आले, ते शिकवणार आहेत. आता वात्रट गारठी वर्गात असायची, आताही असतात, नाही असं नाही. त्यातलं एक कार्ट पुढे गेलं आणि त्यानं खडू कुठंतरी तुकडा पडला होता, त्याच्यावर लिहिलं मास्तर गाढव आहे. मजा मजा असते ती, पण फार अल्लडपणा करतात मुलं. असं काही मास्तरच्या विरुद्ध दुसरा आला तरी लिहू शकतात. मास्तरनी कमांडिंग वागलं पाहिजे ना, असं नाही करायचं. मजा मजा असते. एका वर्गामध्ये सर आले, चला रे, मूर्ख कोण आहे त्यांनी उभे राहा, इथे उभे राहा, उभे राहा, उभे राहा, मूर्ख कोण आहे त्यांनी उभे राहा. चिडचिड चिडचिड झाली. एक पोरग उभं राहिलं, साधं चांगलं होतं. काय उभा राहिलास तू, तुला म्हणलं का मी उभा राहा? सर मगासपासून तुम्ही बराच वेळ ओरडताय, मूर्ख कोण आहे उभे राहा, मूर्ख कोण उभे, तुम्ही एकटेच उभे आहात हो, मला अगदी दया आली तुमच्यावर. म्हणलं मास्तर गाढव असं लिहिलं त्या फळ्यावर. मास्तर आले, आता पहिलाच क्लास होता हो, म्हणून मास्तरांनी कीर्तन ऐकलं पाहिजे, लक्षात घ्या. ज्ञानोबा तुकोबा ऐकून जर मास्तर वर्गात गेले ना तर ते कमांडिंग होणारच, कारण त्याच्या बुद्धीचा ताबा ज्ञानोबाच घेतात, डायरेक्ट रामदास स्वामीच घेतात, तुकोबाच घेतात. असो, त्यांनी भरा 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 डस्टरनी पुसलं ते आल्या आल्या आणि छडी घेऊन उभे राहिले. कोणी लिहिलंय? सगळी पोरं. ज्यानं लिहिलं होतं बराच वेळ गेले, कोणी लिहिलं कोणी लिहिलं, 10 मिनिटं गेली, कोणी लिहिलं, त्याला चांगली शिक्षा करणार आहे. ते ज्यांनी लिहिलं होतं तो पोरग म्हणलं, काय आता पुसून टाकलंय त्यांनी ना. सोनोपंत मामा म्हणायचे, शब्द पुसिल्या न पुसे अर्थू जायचा. हे जसं मी शब्दाबद्दल बोललो किंवा आता मास्तर गाढव याच्याबद्दल बोललो, तसं जे आपण आहोत ते लिहून सांगणं चाललंय. ते लिहिलंय नंतर आणि त्या लिहिण्यावरून आपण अर्थ कळायचा प्रयत्न करतोय. तो अर्थ आधीच आहे, अर्थ शब्दापूर्वी आहे. दासबोधातली चोवी, अर्थ हा शब्दापूर्वी असतो. आणि म्हणून समर्थ सांगतात, महावाक्याचा जो उच्चार आहे तत्वमसी, हा उच्चार होण्यापूर्वी सुद्धा मी तत्वमसीच आहे. म्हणून त्याचा जप नुसता करत बसायचा नाहीये. समर्थांची ओवी आहे, महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो अनुभवची घेतला पाहिजे साधके. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा क्षीणची होय. सगळ्या जगाने याचा नीट जर विचार केला तर सगळी भांडणं संपणार आहेत. पण आपण या प्रपंचाला इतकं सत्य मानलं म्हणून हेवे दावे, वेळेवर कामं न करणं नगरपालिकेत, रस्ते नीट न करणं, पैसे खाणं, हे म्हणून याला अनर्थ म्हटलंय. खरा अर्थ काय? अहम ब्रह्म अस्मी, मी ब्रह्म आहे, ते तत्व मी आहे. असो, एकदम वेगळ्या ट्रॅकला नको जायला. आता आपण जाऊया त्या ज्ञानापर्यंत. समर्थ म्हणाले, जेथून हे सकलही प्रगटे आणि सकलही जेथे आटे, ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती बंधनाची. जिथून हे सगळं विश्व निर्माण झालं, केव्हा तरी होतं ना, 28 युग झालीत. आत्ता जे महायुग चाललंय ना, आत्ता जे काही कल्प चाललाय, 71 युग जेव्हा होतात तेव्हा त्या 71 युगांना एक कल्प असं म्हणतात. एक युग त्याचे 4 तुकडे केलेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. हे लक्षात घ्या. एक कल्प, एका युगाचे एक, त्याला महायुग म्हणा. महायुग किती? 43,28,000 वर्षांचं ते आहे. हे कोणी लिहिलंय? वेदव्यासाने लिहिलेलं आहे, मी लिहिलेलं नाही. त्याचे 4 तुकडे केले, 4,32,000 वर्षांचं आहे ते आत्ता कलियुग आहे. याच्या दुप्पट 8,64,000 वर्षांचं याच्या आधीचं युग आहे, द्वापर युग. या कलियुगाच्या तिप्पट वर्षांचं म्हणजे 12,96,000 वर्षांचं आहे ते त्रेतायुग. आणि
17,28,000 वर्षांचं आहे ते कृत किंवा सत्ययुग. बरं, म्हणून सगळं मिळून 43 लाख, चुकून 28 म्हणलो, 43,20,000 वर्षांचं एक महायुग आहे. अशी जेव्हा 71 वेळा होतात तेव्हा एक कल्प होतं आणि ब्रह्मदेव बदलतो. येणार आहे पुढे, ब्रह्मदेव बदलतो. जसं 5 वर्षांनी हे बदलतात ना लोक, महाराष्ट्रात 2.5 वर्षांनी असं असं खूप मोठा मोठा विचार करा. त्यापैकी 71 पैकी आता महाकल्पाची किती युग झाली आहेत? तर 28 युग झाली आहेत. काय काउंटिंग केलंय आपल्या पूर्वजांनी. योगे 28 नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. आत्ताचा जो विठोबा आहे 28व्या युगात, म्हणजे यापूर्वीच्या 28, म्हणजे पहिल्या महायुगामध्ये जेव्हा गोपालकृष्ण परत आले, ते गोपालकृष्ण आहेत लक्षात घ्या. तो आता सगळा तो कंटिन्यूस उभा आहे. मूर्ती बदलत गेले असतील पण ते स्टेज आहे ते. पण केव्हा तरी हे विश्व निर्माण झालं ना, ते विश्व निर्माण ज्यातून झालं आणि सगळं विश्व ज्यामध्ये समारोपित होतं, लयाला जातं, आणि ते मात्र लयाला जात नाही, त्याचं अविनाशत्व जे बाधित होत नाही, ते आणि मी दोन नाही आहे याचा अनुभव येणं, याला ज्ञान म्हणतायत समर्थ. जमेल का हो? असा नाही विचार करायचा, नाही तर लिहिलं कशाला असतं. जमणार निश्चित, ज्याला इच्छा आहे त्याला जमणार. जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ, या नाव ज्ञान केवळ वेदांत मते. शोधिता आपुले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान, या नाव म्हणीचे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. बर, असो ऐसे असो पूर्वी थोर थोर, जेणे ज्ञाने पहिलं पार, पावले ते साचार ऐक आता. व्यास वशिष्ठ महामुनी, शुक नारद समाधानी, जनकादिक महाज्ञानी येण्याची न्याय. हेच ज्ञान महादेवांना आहे, हेच शौनकांना आहे, हे अत्रींना आहे, हे ऋषेश्वर वाल्मिकींना आहे. आणि आता ते मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय एकाग्रतेनं ऐका. आणि त्या ज्या मूळ अतिशय निर्गुण निर्विकार निष्कल निरंजन शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असणारा, अतिशय म्हणजे टेस्टलेस कलरलेस, त्याला काही असं वेगळेपणानं अनुभवता येत नाही असं जे ते तत्व आहे, अतिशय स्वच्छ सत चित आणि आनंद, आणि त्याचीही इतकी रूप आहेत, त्याचीही सगळी रूप आहेत. मी मिलिंदरावांना विनंती करतो, एक जरी चरण म्हटलं तरी चालेल, सगळं पाठ असलं ते सगळं म्हणा. ते नेहमी चांगलं म्हणतात, ते कोटी कोटी रूपे तुझी, कोटी चंद्र सूर्य तारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. 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 बीज अंकुरी जा ठाई, तिथे तुझा वास, तुझा स्पर्श आणून देतो फुलांना सुवास. बीज अंकुरी जा ठाई, तिथे तुझा वास, तुझा स्पर्श आणून देतो फुलांना सुवास. चराचरा रंग विसी, चराचरा रंग विसी, रंग तुझा कोणता रे. कोटी कोटी रूपे
कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला, जनी निर्जनी तुझा पाय रोवलेला. कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला, जनी निर्जनी तुझा पाय रोवलेला. तुझी खूण नाही ऐसा, तुझी खूण नाही ऐसा, गाव तरी कोण तारे. कोटी कोटी तुझी खरे रूप देवा तुझे कोणते कळेना. कळेना 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 कळेना. खरे रूप देवा तुझे कोणते कळेना. तूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा, तूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा. तुला आळवाया घ्यावा, तुला आळवाया घ्यावा, शब्द तरी कोण तारे. कोटी कोटी तुझे तुझी, कोटी सूर्यचंद्र तारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्यचंद्र तारे. कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अंगणू तले वारे. कोटी कोटी तुझी, कोटी सूर्यचंद्र तारे. कोटी कोटी तुझी, कोटी सूर्यचंद्र तारे. कोटी सूर्यचंद्र तारे, कोटी सूर्यचंद्र तारे. समर्थ नेमकं काय सांगतात याचा भाव संगीतामध्ये यांनी व्यक्त केला की देव नावाची संकल्पना आणि ज्ञान याच्या नंतर आहे. ज्ञान नावाची संकल्पना की समर्थ सांगतात फार महत्वाची हवी की जेणे निर्मिले सचराचर, आणि ते कशातून निर्मिले? स्वतःतून. त्यानं मटेरियल कुठनं आणलं? आपल्याला एक घर बांधायचं झालं तर ती वाळू कुठं टाकायची प्रश्न पडतो. एवढी पृथ्वी बनवण्याकरता ही पृथ्वीची वाळू कुठं टाकली होती त्यांनी? एवढा चंद्र, एवढा मोठा गुरु, काही वायू ग्रह आहेत, काही असे सॉलिड ग्रह आहेत, आणि कोटी 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 सूर्यचंद्र तारे ना. अशी एक आकाशगंगा नाही, अशा अनंत आकाशगंगा आहेत, आणि किती मोजू शकणार नाही तुम्ही इतक्या. हो 1935च्या दरम्यान हबल नावाचा एक मोठा शास्त्रज्ञ भारतामध्ये होऊन गेला, भारताने अमेरिकेमध्ये होऊन गेला हबल. त्यानं चांगल्या प्रकारचा टेलिस्कोप बनवला आणि त्यानं सांगितलं निदान 40 बिलियन्स बरं एवढी ब्रह्मांड आहेत, इथून दिसत आहेत. आणि आता गेल्या वर्षी मी एक बातमी वाचली की आता आधुनिक टेलिस्कोप मधून पाहिल्यानंतर 200 बिलियन्स 200 कोटी आकाशगंगा आहेत आकाशामध्ये. इतकी, त्यातली एक आकाशगंगा, त्यातली एक पृथ्वी जिचा सर्कम्फरन्स 24,800 किलोमीटर आहे. हे कशातनं बनलं गेलं? देव नावाची संकल्पना फार महत्वाची आपल्याला समजावून सांगतायत. समर्थांचा मनाचा श्लोक आहे की मही निर्मिली, मही म्हणजे पृथ्वी, मही म्हणजे पृथ्वी म्हणजे सगळे ग्रह तारे, सगळं आकाशासह सगळं. देव तो ओळखावा, ऑर्गन
तुमचा आधार पाहिजे हो मला. तया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परी संग सोडून सुखी राहावे. जय जय रघुवीर समर्थ. आणि मी तुम्हाला सांगतो, समर्थ सांगताय, मराठी महाराष्ट्रामध्ये ग्रंथांची ओढ नाहीये, फार कमी ग्रंथ आहे ते बोलणारे. संस्कृतामध्ये सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर वेद, वेदामध्ये सर्वश्रेष्ठ वेदांत. त्या वेदांताचा जो मतितार्थ ज्यानी ज्ञान होतं ते मी तुम्हाला सांगतो, समर्थ म्हणतात. समर्थांनी जगाला दिलेला हा अनुग्रह आहे, वेगळा अनुग्रह केला जाऊ नका, घेऊ नकाच असं नव्हे, हा, किंवा घेतला असेल तर चूक नव्हे, तेच तुमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे हे मला सांगायचं. हा ऋषींनी दिलेला अनुग्रह आहे. समर्थ सांगतात, अरे ऐक शिष्या येथीचे वर्म. अनुग्रह देतात समर्थ आपल्याला, माझ्या सकट सगळ्यांना. ऐक शिष्या येथीचे वर्म. हे सगळं विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी जे काय तत्व होतं त्यातूनच निर्माण झाले ना हे सगळं जग. कोटी कोटी, पुन्हा पुन्हा ऐका, हे लक्षात घ्या. कशातून निर्माण झालं? टेबल कशातनं निर्माण झालं? लाकडातनं. वस्त्र कशात निर्माण झालं? कापसातनं. म्हणजे कापूसच वस्त्र रूपानं आलं की नाही? होता कापूस, पण त्याचे बारीक बारीक धागे झाले, आडवे उभे, त्याला रंगवलं आणि ते अंगावरती आपण धारण केले. वस्त्रामध्ये जसा कापूस अनुस्यूत आहे, टेबलामध्ये किंवा लाकडाच्या गोष्टीमध्ये जसं लाकूड अनुस्यूत आहे, एवढंच समजून घ्या. तसं सगळ्या विश्वामध्ये विश्वंभर अनुस्यूत आहे, त्याचंच ते झालंय ना. तुम्ही कशापासून बनलाय? अनुग्रह देतात समर्थ. अनुग्रह द्यायचा नसतो, अनुग्रह घ्यायचा असतो. लक्षात घ्याल. या जगामध्ये शिकवलं काही जात नाही, शिकलं मात्र सगळं जातं. कबीरांना साक्षात्कार झाला, काशीला घडलेली घटना आहे. कबीरांना विचारलं, महाराज तुमचे गुरु कोणते? म्हणले, गुरु का नाम नाही बताना. खूप खूप वाद झाला, खूप लोकांनी आग्रह केला. मग खूप दिवसांनी त्यांनी नाव सांगितलं, खूप दिवसांनी. त्यांचं नाव रामानंद. कानाला हात लावला. गुरुचं नाव घेतल्यानंतर कानाला हात लावा असं मोठ्यांचा पद्धत असते. त्यांचं नाव घ्यायच्या मी योग्यतेचा नाही असं म्हणायचं ते. बरं, आता पब्लिक गेलं रामानंदांकडं, कारण रामानंदांचं सोहळं कडक होतं, फार कडक सोहळं होतं. तमको फारच कडक. ते म्हणले, तुम्ही कधी कबीरांना अनुग्रह दिला? म्हटले, तुम्ही कबीर मुसलमान आहे, तुम्ही कसा अनुग्रह दिला त्याला? पब्लिक पण काही गप्प नाही हो, ते पत्रकारांसारखं. तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? ते वाईट आहे, ते तुम्हाला वाईट म्हणले, तुमचं काय म्हणणं आहे? आणि त्या बातम्या छापायच्या, बोलायला लावायचं त्याला, काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे. तसं ते रामानंद म्हणले, नाही मी कधी अनुग्रह दिलाय? मी नाही अनुग्रह दिला त्याला. काहीतरी काय बोलताय, मी कधी अनुग्रह दिलाय त्याला? खोटारडेपणा करताय, बोलू म्हणणार त्याला. आता कबीर त्यांच्या दृष्टीने विद्यार्थी, इकडे तुला कधी अनुग्रह दिला? म्हणले, तुम्ही नाही दिला पण मी घेतला. म्हणजे तुम्ही नाही का पहाटे 3 वाजता श्रीराम जय राम जय जय राम म्हणत म्हणत येता, ते मी ऐकलं आणि मी म्हणायला लागलो, मला साक्षात्कार झाला, मला रामाचं दर्शन झालंय. त्याच्याकडे पाहिल्यानंतर कळलं, अरे याचं काम झालंय. प्रॉपर व्यवस्थित कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन अनुग्रह घेतल्यानंतर झालं नव्हतं, पण बाहेरून शिकणाऱ्याचं झालं होतं. या जगात अनुग्रह दिला जात नाही, अनुग्रह घेतला जातो, लक्षात घ्या. समर्थ सांगतायत, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आणि हेच ज्ञानोबांनी सांगितले, हेच तो सगळ्यांनी हेच सांगितलेले समर्थ सांगतात, लक्षात घ्या. वेगळं काही नाही. जे ऋषींनी, कारण त्यांना ते कळलंय ना, सत्य नावाची गोष्ट एकच असते. सत्य 10 असतात का? त्यांनी सांगितलेलं वेगळं, त्यांनी सांगितलेलं वेगळं. एका वर्गामध्ये एक शिक्षक आले आणि त्यांनी एक गणित घातलं आणि सांगितलं सोडवा हे, आणि 7 उत्तर काढली हो 70 मुलांनी. 7 उत्तर असतील का त्याची?
एक त्यातलं कुठलं तरी खरं असेल किंवा एकही खरं नसेल. सत्य एकच असतं, म्हणून त्याला सत्य म्हणतात. आणि त्याच समर्थ अनुग्रह देत आहेत. दशक 5वा, समास कितवा? 6वा ना. समास 6वा, शुद्ध ज्ञान निरूपण. आणि त्यातली 45वी ओवी हा जगाला सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आहे. काय म्हणतायत समर्थ? ऐक शिष्या येथीचे वर्म. सगळ्या वेदांताचं, सगळ्या शास्त्राचं सार सांग. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म. ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. झाला अनुग्रह, संपला विषय. तसा कापूस वस्त्रात अनुस्यूत आहे, तसं ते स्वरूप तुझ्यात अनुस्यूत आहे. फक्त तू जे नाहीये तुझ्यातलं रॉ मटेरियल, तो रंगबिंग जो लावलाय ना, त्यात कापूस नाही. कापूस तो नाहीये हो, कापूस परत वेगळाच आहे. त्यांनी रंग धारण केलाय. फक्त रंग वेगळा आहे की नाही कापडातला, झालर वेगळी आहे की नाही, हे काठ वेगळा आहे की नाही. शुद्ध कापूस, रंग वेगळा काढा कल्पनेने यातला. असं आता जे वेगळं आहे ते बाहेर काढायचंय. आता त्याला आरंभ करतायत समर्थ. बरं, हे कधी तुला कळेल? जळल्यानंतर कळेल का कापूस? नाही. एक उदाहरण सांगतो मी आपल्याला. सोन्यापासून तुम्ही दागिना तयार केला. आधी काय होतं? दागिना करण्यापूर्वी, पाटली होण्यापूर्वी, अंगठी होण्यापूर्वी काय आहे ते? शुद्ध सोनं आहे. बरोबर आहे. फार कंटाळाला म्हणले अंगठीचा. आता मोडल्या अंगठ्या आम्ही सगळ्या, आणि त्याचं परत बिस्किट बनवून आणलं. मग तेव्हा काय आहे? मध्ये काय होतं? आकार तुम्ही त्याला बर सोनार असं करतो का हो? बिस्किटाची किंमत वेगळी आणि अंगठीच्या सोन्याची किंमत वेगळी. एकानं केलं बा असा उद्योग. जगदंबेचा उपासक होता तो. त्यानं जगदंबेची अशी छान सोन्याची मूर्ती बनवून घेतली. रोज पूजा करायचा. मग काही दिवसांनी असं झालं की त्याला असं वाटलं, नाही आपण तिला एक सिंह करायला पाहिजे. आता श्रीमंत झाला होता म्हणून सोन्याचा मोठा सिंह केला. मग काही वर्षांचा अजून श्रीमंत झाला, त्याने मोठं त्रिशूळ केलं. मग तिला दागिने केले आणि मोडायला गेला केव्हा तरी. आता सगळंच आपण डिमॉलिश करून पुन्हा नवीन करूया. मग सोनारानं प्रत्येकाचं वेगळं वेगळं वजन केलं. देवीच्या मूर्तीची किंमत 5 लाख रुपये, सिंहाची किंमत 10 लाख रुपये. इतका संतापला. कळतं का तुला? काय म्हणलं? सिंहापेक्षा देवी महत्वाची आहे. तो म्हणला ती तुम्हाला महत्वाची आहे, मी फक्त सोनं पाहतो. आकार विविध आहेत. पंचमहाभूत हे आकार आहेत, त्रिगुण हे आकार आहेत, विविध प्रकारचे देह हे आकार आहेत. पण या सगळ्याचं मटेरियल एकच आहे. जे आहे ते, त्याला ब्रह्म म्हणा, त्याला आत्मा म्हणा, त्याला परमात्मा म्हणा, काही म्हणा किंवा काही म्हणू नका. तुम्ही म्हणण्याने थोडेच फरक पडणार आहे. रामकृष्ण परमहंस सांगायचे, ॲक्वा म्हणा, निरू म्हणा, वॉटर म्हणा, जलम म्हणा. पाण्याला माहिती का मला हे म्हणतात ते ओ देतं का? म्हणून देहाला सुद्धा विचार केला तरी आपण त्याच मटेरियलचे आहोत. मनाने सुद्धा त्याच मटेरियलचे आहोत. आणि याचा आकार न घेतलेलं जे आपल्यातलं शुद्ध चैतन्य आहे, ज्यामुळे आपण हातपाय हलवतोय, तेही त्याच मटेरियलचं आहे. म्हणून सगळ्या दृष्टीनं आपण ब्रह्म आहोत. फक्त यातलं डिमॉलिश होत जातं. सोन्याचा जो आकार आहे अंगठीचा आणि सोनं, यातलं नाहीसं काय होतं? अंगठीपणा नाहीसा होतो ना, सोनेपणा नाहीसा होत नाही. म्हणून शरीरपणा, मनपणा, प्राणपणा, हे जे पणा आहे ना, हे नाहीसं होतं. आत्मपणा आत्म्याचा नाहीसा होत नाहीये. म्हणून तिथे जाऊन थांबायचंय. समर्थ ते सांगतात, ज्ञानबंधी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. बरं, तसंही सोनं जाळतातच ना ते. आपण आधी घेऊन गेलो का ते फुर्र असं करतात. खरं आहे का हे? जाऊ द्या म्हणते, फेकून द्या, हेच काम असंच करतात. एक्झॅक्टली तसं इथे ज्ञानवन्नी, ज्ञानाचा अग्नी प्रगट होतो आणि तेणे दृश्य केर आटे. म्हणजे नाशिवंत पदार्थ नाशिवंत आहे ते कळतं, त्याचा नाश करत बसायचा नाहीये. आतल्यातच कळतं. ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे, तदाकार मोळ तुटे भिन्नत्वाचे. पुढे सांगतात, याच्या करता एक कर,
असो गुरुचे ठाई अनन्यता. गुरुला आता ज्याच्याकडनं हे कळलं त्याला शरण जा. गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझं कायेसी रे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नको. खरं सांगू का तुला कल्याणा, कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भूलले जन, दृढ घेतला अभिमान, देहाभिमान म्हणून या. ज्याला काही कळत नाही तोही ब्रह्म आहे, आणि ज्याला ब्रह्म आहे असं कळतं तोही ब्रह्म आहे, ज्याला अर्धवट कळतं तोही ब्रह्म आहे. जीवो ब्रह्मैव नापरा. त्याला पुन्हा सांगतो ब्रह्म करायचं नाहीये हो. मग काय झाली समस्या? समर्थ सांगतात कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन. दृष्टांत फार भाग्यवान आहेत ही मुलं. या वयात ऐकायला मिळत नाही हे. जेव्हा कळत नाही तेव्हा ऐकायला मिळतं. आता बुद्धी शार्प असते ना. आपलं बॉडी, आपण नवीन मोबाईल आहे आपला, लक्षात घ्या. जुना मोबाईल झाला, हँग होतो, जीबी कमी होतं, फोन लागत नाही, आधीच आलेलं खूप येऊन पडलेलं असतं ते डिलीट होत नाही. वयोवृद्ध झाल्यानंतर हे ऐकलं ना तर ते लक्षात नाही राहत हो. आता तुम्ही नको म्हणलात ना मुलांना मुलींनो, तरी तुमच्या डोक्यात हेच चालणार आहे बरेच दिवस. तुम्ही नको म्हटला तरी फक्त एकाग्रतेने ऐकायचं. यू आर सो लकी, हे मला सांगायचं. अशी शिक्षक मंडळी मिळणं, तर त्यांचा फक्त तो एक क्लास करूनही तुम्हाला शिकवू शकतात ना. पण नाही, तुम्हाला इतक्या प्रकारचं खाद्य मिळालं पाहिजे, पक्वान्न मिळाली पाहिजेत, याकरता विविध प्रकारे हे तुम्ही आयोजित करताय. मला बोलावताय म्हणून मी स्तुती करणारा मनुष्य नाही, थोडं फटकळच आहे मी, बरं. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, आणि म्हणून तुमचे आई वडील भाग्यवान आहेत, हे मला सांगायचं. असे हनुमंतासारखी माणसं आहेत हो इथे. काय म्हणजे मी कालच म्हणलो विवादाला की मी इतर ठिकाणी गेलो ना की असे असे असतात, मग हळूहळू कीर्तन ऐकलं की 2-4 मग असे असे होतात. इथं उलट आहे. मी असं म्हणलं होऊन जातोय की इन्स्पिरेशन घेऊन जातोय मी, हे ऑनलाईन बोलतोय मी, खूप हजारो शेकडो लोक ऐकणार आहेत. असा परिवार आहे. एकदा तरी परिवार मध्ये येऊन जावं आयुष्यात, जसं पंढरपूरला येऊन जावं म्हटलंय ना. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, असे परिवारामध्ये जावं आल्यानो संसारा, असं म्हणतो मी. आणि याचं कारण अतिशय उत्साहानं भरलेलं आहे. ही वास्तूच पूर्वजांची पुण्याई असेल, मला माहिती नाही नेमकं काय आहे, पण आहे निश्चित 100%. ऐका, अप्रतिम दृष्टांत आहे. एक 100-200 गाढवांचा तांडा घेऊन त्यांचे ते व्यापारी गाढवांकडून खूप कामं करून घेता येतात. या गावावरून त्या गावाला निघाले, पोचले. आता त्यांचे एक 20-25 मुख्य आहेत पैसे, म्हणजे त्यांचा तो व्यापार आहे. काही या गावात काम आहे का मोठं, मग ते गाढवांकडून करून घ्यायचं, पुढच्या गावात जायचं. ती जे तरुण मुलं होती गाढवांना हाकणारी, ती धावत धावत आली. मालक, काय गाढवांना ज्या खुंट्याना बांधतो आपण लाकडाच्या, त्या आणल्या, पण दोऱ्याचा बिंडा मागं विसरला. त्यांना माहिती आहे, कारण ते आरक्षणातनं तयार झालेले नव्हते. ते जे व्यापारी होते ते असे लहानाचे मोठे झाले होते व्यापार करत करत. अनुभवानी जे ज्ञान येतं ना, ते ज्ञान कशानेही येत नाही, लक्षात घ्या. म्हणून मोठ्या लोकांबरोबर राहून अनुभव घेणं गीतेतला विषय आहे. अर्जुन जेव्हा म्हणाला मी युद्ध करणार नाही, तेव्हा गोपालकृष्णांनी सांगितलं, अर्जुना तू खूप शिकलायस, पण अधिकारी लोकांच्या बरोबर तू राहिलेला नाहीयेस. म्हणून तुझं ज्ञान जे आहे ना ते गंजायला यायचं कारण अनुभवी लोकांबरोबर तू राहिला नाहीयेस, असं ज्ञानोबांनी वर्णन केलं. म्हणून अनुभवी लोक, कितीही तुम्ही ज्ञानी व्हा, अनुभवी लोकांबरोबर राहिलात की ते कसं वापरायचं हे कळतंय हो. ते म्हणले काय करू, ते बाकी प्रवचन करू नका, 8:30 होत आले, लवकर सांगा, ते गाढवांचं काय करू. तरुण मुलांना फार इंटरप्रिटेशन आवडत नाही, ते मुद्दा सांगा म्हणतात. ठीक आहे म्हणले की ते घोडे, ते गाढवं जे आहेत ना, त्यांच्या समोर जसं त्यांना बांधता तसंच सगळं करा, प्रोटोकॉल. अशी खुंटी जमिनीत ठोका आणि दोरी बांधतोय अशी फक्त ऍक्शन करा, पायावरनं हात फिरवा आणि असं असं नुसतं करा.
ते म्हणले गाढवं थांबते, तुम्ही बघा तरी. मग रात्रीच्या वेळेला माणसाला पाठवू, ते बिंडा आणू, मग पुढचं वगैरे ते काय असेल ते बघू, किंवा उद्या पाठवू, कारण इथे आपला मुक्काम आहे. झालं, सगळी गाढवं बांधली गेली आणि असा पाय करून असं असं करायचं, बांधलं गेलंय ना असं दाखवायचं. एकही गाढव हल्लं नाही जागचं. पुराणातला दृष्टांत आहे. झालं, आता सकाळी सगळे उठले. काही तरुणांना झोपच नाही. ज्याचा आपल्या गुरुवर भरोसा नसतो त्याला झोप लागत नाही, लक्षात ठेवा. म्हणून थोडं निर्धास्त व्हायला शिका. आणि गुरु आपल्या आतच बसलाय. सगळ्या जगाला निर्माण करणारा परमात्मा आपल्या आतमध्ये आहे. म्हणून नेपोलियन बोनापार्ट 10 मिनिटं त्याच्या भरोश्यावर झोपत असे. नेपोलियन नॅप म्हणतात ना, 10 मिनिटाचीच झोप काढत असे तो. लागली झोप, 10 मिनिटांनी बरोबर जागा, गजर न लावता. काय असेल बघा ना तो. म्हणून विवेकानंद म्हणत असत की ज्याचा 33 कोटी देवांवर विश्वास आहे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही, माझ्या दृष्टीने तो नास्तिक आहे. हे आधी जाणूया. खूप छान आहे फिलॉसॉफी आपली. सगळे जो बघतात तर सगळी गाढवं व्यवस्थित. चला म्हणाले आता त्यांना पाण्यावर न्यायला पाहिजे. अहो, एक गाढव आले ना त्यांच्या पाठीवर मारतायत. एकही गाढव आले ना. अहो म्हणले गाढवं निघत नाहीयेत. म्हणजे सोडा ना त्यांना. अहो म्हणले पण बांधलंय कुठं? तुमच्या दृष्टीनं नाही बांधलं. तुमची गाठ गाढवांची विसरू नका. बांधल्याची ऍक्शन केली होती, आता सोडल्याची ऍक्शन करा. काय समर्थांची ओवी आहे. कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान म्हणून या. म्हणून सद्गुरु काही करत नाही. फक्त या मायेला, या आसक्तीला बांधलेली जी कल्पनेनं बांधलेली दोरी आहे ती फक्त आता झालास बरं मुक्त तू, झालास बरं मुक्त तू, झालं का? काय सुंदर विचार आहे होय. पण आम्ही गाढवा अशी आहोत, त्यांनी सोडलं तरी पुन्हा बांधून घेतो. नाही आम्हाला नाही सुटायचं. अज्ञानी जीव असे आहेत. म्हणून त्यांच्या सहवासात राहायचं. म्हणजे ते काय करतात, सोडवतात आपल्याला. आणि मग या करता काय करावं हे सांगतात. शिष्या एकांती बैसावे. काय ओवी आहे ही. शिष्या एकांती बैसावे, एकटे बसा, स्वरूपी विश्रांती सजावे. शांत बसा, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुकोबा. एकांत शोधा. आणि पहाटे जास्त शांतता असते म्हणून पहाटे सांगितलं. नंतर भाजी ते खराटेवाले होतो ना, किंवा जाऊन बसा गडावर कुठेतरी एकांतात. आता हल्ली तीर्थक्षेत्र पण एकांताचे राहिले, तिथे भोंगे लावतात मोठेच्या मोठे. म्हणून जंगलात जाऊन बसायचे पूर्वी. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे. स्वरूपी म्हणजे स्वतःच्या स्वरूपात हळूहळू हळू आतमध्ये जायचं. जे आपण जगात आहोत, डोळे मिटायचे आणि आपल्या देहामध्ये आलो. आय एम अवेअर ऑफ माय ओन बॉडी. ध्यान नावाची प्रक्रिया आहे. त्यातलं पटापटा सांगत जातो. हे खूप मोठी प्रक्रिया बरं ही. देहापर्यंत येऊन थांबा. देहाचं ध्यान करा आधी. आय एम अवेअर ऑफ माय ओन बॉडी. मग शरीर बाकीचा विचार बंद झाला पाहिजे. दूध तापवलं ठेवलं तर बंद केलं का? जाताना मला अमुक काम करायचंय घरी नाही. शरीरापर्यंतच येऊन थांबा. आय एम अवेअर ऑफ माय ओन ब्रीदिंग. मग श्वास प्राणायाम. आय एम अवेअर ऑफ माय ओन ब्रीदिंग. श्वासावरती विपश्यना म्हटलंय बुद्धांनी ज्याला ते. आता आय एम अवेअर ऑफ माय ओन थिंकिंग. अवेअर व्हायचं म्हणजे साक्षी भावानं देह बघायचा, साक्षी भावानं प्राणायाम बघायचं. प्राणस्य आयाम, येणं जाणं याला प्राणायाम म्हणतात. आणि नंतर आय एम अवेअर ऑफ माय ओन थिंकिंग. मनातले विचार मनाने बघायचे. असं पाहता पाहता काय होतं, समर्थ सांगतात
तेणे गुढे तेणे गुढे दृढावे परमार्थ आणि ही रोज सवय लावली मेडिटेशनची की हळूहळू आपण सूक्ष्मात साधारण 3 वर्ष आपण ती गोष्ट केली की ती गोष्ट सिद्ध होते असं म्हटलंय बघा. पुण्यामध्ये स्वामी माधवनाथ नावाचे खूप मोठे संत होऊन गेले जे स्वरूपानंदांचे शिष्य होते. म्हणजे बाळासाहेब वाकडे असं त्यांचं ना आडनाव. गडावर नेहमी यायचे, आम्ही नेहमी पायाशी बसून प्रवचन. ते म्हणले 3 वर्ष एक गोष्ट करा. मध्यंतरी मी टाटांचं एक हे वाचत होतो, रतनजी टाटांचं. ते म्हणले एकच धंदा 1000 दिवस करा म्हणजे साधारण 3 वर्ष, म्हणजे तुम्ही त्या धंद्यात पक्के होता. हेच रोज केलं पाहिजे, शांत बसावं. आणि मग नंतरचा वेळ कसा घालवावा, बहिर्मुख होण्याकरता घालवायचा का. म्हणून पुढची उभी अखंड घडे श्रवण मनन, रोज प्रवचन कीर्तन मध्ये 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 जमतील तेव्हा ऐकत चला. म्हणजे कुठल्या तरी स्तरावरती आपण जाऊन थांबतो, ते आपण आत्मसात करतो. मग त्याच्यापेक्षा वरचं स्तर, त्याच्या वेगवेगळ्या स्तरावरचं ऐकत जा ना. प्रत्येक वेळेला एका स्तराचं मिळेल असं नाहीये, पुरणपोळीच मिळेल असं नाहीये. चटणी भाकरी खाऊन घ्या, उपाशी तर राहणार नाही. पुरणपोळी मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत ही गोष्ट करा. आणि यासाठी पुढची अतिशय गंभीर ओवी, ज्ञानेंद्रियांच्या द्वारे वाहून जाऊ नका. शिष्या मुक्तपणे अनर्गळ, इंद्रिये करीसी बाष्कळ, तेणे तुझी तळमळ जाणार नाही. विषयी वैराग्य उपजले, तयासीच पूर्ण ज्ञान झाले. मणी टागताच राधले राज्य जेवी, ऐक शिष्या सावधान. जगातल्या सगळ्या माणसांचं भविष्य सांगितले बरं समर्थांनी या 5-6-63. जगातल्या सगळ्या माणसांचं, जन्माला आलेल्यांचं, आत्ता असलेल्यांचं, पुढच्यांचं. ऐका भविष्य एका उभीत. भविष्य पाहतो ना आपण, पत्रिका दाखवतो ना, सगळ्यांचं भविष्य एका वाक्यात. ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास जे ध्यान तयास तेची प्राप्त. संपलं भविष्य. जे आपण ठरवतो तेच आपण होतो, म्हणून जे व्हायचंय ते ठरवा. समर्थ सांगतात, म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेणे गुणे जगदवंद्या पाविजे शीघ्र. मिथ्या स्वप्ने ओसणाला. ओसणाला म्हणजे अगदी खूप त्रास होतो ज्याला, भ्याला, ओरडला असं नाही का. काही लोक असे जागे होतात बघा, घाबरत घाबरत. असे काही लोक असतात, घाबरतात, घाबरत घाबरत जागे होतात. त्याला उपाय काय. एक जण होता असा, त्याला स्वप्न पडायचं नेहमी, साप चावला. आमची स्वप्न म्हणजे अशीच असतात. साप चावल्यावर काही नाही, त्याला लगेच ऍडमिट केला, त्याला औषध पाणी दिलं. काय पूर्वीच्या काळी ते मंत्राने उतवायचे साप, आणि घरी आणला, परत झोपला, परत साप चावला, परत असं चाललंय स्वप्न स्वप्न स्वप्न. ज्ञानोबा म्हणाले, स्वप्नात चावलेल्या सापाला मांत्रिक हे औषध नाहीये, त्याला लाथ मारून जागा करा. लाथ मारून नाही माझं वाक्य बरं, माऊली असं बोलणार नाही. त्याला जागा करा. समर्थ तेच सांगतात, मिथ्या स्वप्ने वोसण आला म्हणजे घाबरला, तो जागृतीच आणिला, तेणे पूर्वदशा पावला निर्भयजे. याची गोष्ट आहे, ती उद्या सांगणार आहे मी. पण काय होतं, परी अविद्या झोप येते भरे, पुन्हा झोपावं असं वाटतं, पुन्हा गाढ झोप काढतात माणसं, आणि पुन्हा स्वप्नात पाहतात काहीतरी. भरे सर्वांगी काविरे. मग याला उपाय, पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी. म्हणून कीर्तन प्रवचनाला जाऊन बसा. पुन्हा हरदासाची कथा मूळ पदावरच हो. जे आपण प्रपंचातलं सारखं ऐकतो, सिरियल अमकं दमकं, त्यामुळे ती स्वप्न पडतात. सारखं हे ऐकलं तर ज्ञानोबा आले, तुकोबा म्हणाले, बुवा उठ, तुला मी अमुक सांगतो. रामदास स्वामी आले, माझ्या डोक्यावरनं हात फिरवला. श्रीधर स्वामी आले, बस. कल्याण स्वामी आले, असं डोक्यात येईल सारखं सारखं. इथं असेही कोणी बसले असतील की ज्यांच्या स्वप्नामध्ये असे येत असतील. आणि याच्या पलीकडे त्यांचं जे खरा उपदेश आहे तो अंतःकरणात बिंबणं, याच्या पलीकडे आहे. पण ऍटलिस्ट ते तर करूया. जागृतीची ओळखणं. आता आपण जागे झालो, याची ओळखण काय. आता स्वप्नात नाही, ओळख काय. ऐका, जागृतीची ओळखणं, ऐकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून. ज्ञानेंद्रियांच्या द्वारे उपभोगाची जी रेलचेल भोवती मांडली आहे,
असेल तरी चालेल आणि नसेल तरी चालेल अशी अवस्था येते. श्रोते हो, म्हणून जेणे विरक्तीस न यावे तो साधका ऐसे जाणावे. तेणे साधन करावे थोरी व सांडुनी. साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला. तया परीस मुमुक्षु भला ज्ञानाधिकारी. लक्षात ठेव, ज्याला अजून विषयामध्ये पूर्ण वैराग्य आलेलं नाही, अजून जरा रात्री वडे मिळाले तर फार बरं होईल, काय अमुक खायला मिळालं तर बरं होईल, असेल तर मी खाईन हा भाग वेगळा बरं का, पण व्हावं असं वाटणं. असेल तर कडू तोंड करत खाणं. का हो असं कडू तोंड करून श्रीखंड खा खाता? मी वेदांत ऐकून आलो ना, त्यांनी सांगितलं सगळं विश्व मिथ्या आहे, मी श्रीखंड मिथ्या आहे. मग तो कडू तोंड कशाला करायचं त्याला? अर्धवट वेदांत कळला, वाढलाय श्रीखंड हाण ना. मग असं उद्या मिळावं अशी इच्छा करू नको, कारण उरलं तर तुलाच खावं लागणार आहे ते. समर्थ सांगतात, आणि असं कुठल्याही संतांना काही असावं असं वाटत नाही. असेल तर असेल, नसेल तर नसेल. अप्रतिम अशा प्रकारचा एक अभंग आहे, तो उद्या परवा मी सादर करेन. उद्या परवा नव्हे, उद्या बघूया तर तिथपर्यंत गेलो तर. म्हणून साधन करावं तो सिद्ध नाहीये बरं, त्याच्यापेक्षा मुमुक्षु भला. ते बद्धपणाचं लक्षण आहे. कल्याण म्हणलं अजून कन्फ्युज करताय तुम्ही. हे नवीन काय काढलं तुम्ही? ते नवविधा सांगता सांगता चतुर्विधा मुक्ती काढली, ती सांगितली. तर चतुर्विधा मुक्तीमध्ये तुम्ही बोलतात की गुरुशिवाय होत नाही, मग ते गुरु प्रकरण काढलं. आता हे नवीन काय काढलं साधक सिद्ध? ते म्हणले पुढच्या समासात ऐक. इथे हा 6वा समास पूर्ण झाला. तव शिष्य केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण साधक सिद्ध ओळखणं कैसी जाणावी. समर्थ सांगतात, या जगामध्ये 4 प्रकारचे जीव आहेत. एक 5-10 मिनिटात थांबतोय बरं मी. या जगामध्ये 4 प्रकारचे जीव आहेत. सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार, परिते अवघे चत्वार बोली जेती. माणसाचे देह आहेत किंवा इतरही देह आहेत, पण या जीवांना 4 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये समर्थांनी म्हणजे शास्त्रांनी वाटलेलं आहे. एक बद्ध, दुसरा मुमुक्षु, तिसरा साधक आणि चौथा सिद्ध. बद्ध म्हणजे कोण? मुमुक्षु म्हणजे काय? साधक म्हणजे काय? आणि सिद्ध म्हणजे काय? आता म्हणले या समासात बद्ध सांगतो. बद्ध याचा सोपा मराठीत अर्थ बांधलेला. पाशबद्ध म्हणतो ना, म्हणजे पाशाने बांधलेला. पाश म्हणजे दोरी, काहीतरी बांधलेला. बद्धाचं लक्षण काय? समर्थांनी अप्रतिम ओवी लिहिली. आता बद्ध तो जाणीजे ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षुबिण दाही दिशा शून्याकार. अंधारातला आंधळा. बद्धाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण, त्याला हे माहिती नसतं की मी बांधला गेलेलो आहे. अंधारीचा अंध, अंधारातला अंध म्हणजे अहो अंधार दिसायला सुद्धा डोळे पाहिजेत ना. हो, डोळे असून सुद्धा आंधळे असतात की नाही लोक. एक सूरदास नावाचे खूप मोठे सत्पुरुष होऊन गेले उत्तर भारतामध्ये. अप्रतिम, फार असामान्य होते ते. इतकं गोड भजन म्हणायचे, इतकं गोड. आपण त्यांचा फोटो पाहिला असेल, ते असे वाकून एकतारीवर भजन म्हणताय आणि कृष्ण असा अशा रूपात बसलाय आणि ऐकतोय. तेव्हा तेवढ्या वेळापुरता प्रगट व्हायचा तो. हे भजन म्हणायला लागले की सूरदास. अप्रतिम अशा काही काही त्यांच्या बंदिशी सारख्या पद आहेत. प्रभो मैं सब पति तनका राजा, हे गुगलवर आहे त्यांचं बघा, युट्यूबवर आहे. कोणी म्हटलंय माहिती नाही, पण ते सूरदासांचे पद आहे ते. अहो रस्त्यात खड्डा बिड्डा आला, हे आंधळे होते ना, तर तो कृष्ण प्रकट व्हायचे, त्यांचं मनगट धरायचे आणि पलीकडे न्यायचे त्या काळात. बरं, म्हणजे त्यांना खूप कमी प्रकट व्हायला लागायचं, खड्ड्याचे कमी होते म्हणून. एक दिवस ते म्हणले, अरे मला असं वळवून कोण नेतं? म्हणून त्यांनी काय केलं, यांनी त्याचा हात धरला, भगवंतानी यांचा हात धरला, त्यांनी भगवंताचा हात धरला. कोण आहे हा? भगवंतानी हात फुगवायला सुरुवात केली, हात सुटला. भगवंत सुटले, ओळखलं यांनी स्पर्शाने. ते म्हणले, अरे हातात न सुटलाय, हितनं कसा सुटशील? असं पद आहे त्यांचं.
एक दिवस ते एक लालटेन घेऊन चालले होते, कंदील असे रस्त्याने घेऊन चालले होते. एकाने प्रश्न विचारला, सूरदासजी आप लालटेन लेके क्यों चले रात को? आप लालटेन लेके आपको फायदा क्या? उपयोगच काय त्याचा तुम्हाला? आंधळ्या माणसाला कंदिलाचा काय उपयोग आहे? सूरदासजी म्हणाले, अरे इसलिए लालटेन लेके चला हूं क्योंकि जो आंख वाला है वो मुझे टकरा न जाए, क्योंकि आंख वाले अंधे इतने घूमते रहते इधर उधर. मी यांनी बांधला गेलो या देहबुद्धीने, मी विषयासक्तीने बांधला गेलो, मी पैशाने बांधला गेलोय, मी नकारात्मकतेने बांधला गेलोय, कुठल्या तरी गोष्टीने मी बांधला गेलोय. हे कळायला लागल्यानंतर मुमुक्षुत्व यायला लागतं हो. म्हणून अंधारीचा अंध जायचा, आता बद्ध तो जाणी जायचा, वाटतच नाही हो माझं काही चुकतंय. अरे केव्हा तरी वाटायला पाहिजे आपलं चुकतंय. अज्ञानाचं अज्ञान हे बद्धाचं लक्षण आहे. अज्ञानाचं ज्ञान झालं ना की ज्ञानाचा आरंभ होऊ शकतो ना. लक्षात येते का? अज्ञानाबद्दल अज्ञान आपल्याला कळत नाही आणि आपल्याला कळत नाही हेही कळत नाही. एक दृष्टांत सांगतो आणि हा विषय थांबवतो. पूज्य डोंगरेजी महाराज हे सांगायचं, समस्या काय म्हणाले, बंधन हे बंधन वाटत नाही. चालेल बाळा. एक माणूस भागवत ऐकायला गेला. भागवतांनी सांगितले प्राणी पाळू नयेत, बंधनात ठेवू नयेत सांगितले. पाळू नयेत म्हणजे बंधनात ठेवू नयेत. कुत्रे बित्रे पाळतात ना, खेडेगावातली माणसं कुत्रे पाळतात ते असे, त्याला साखळी बिकळी काही नसते आणि ते कधी घरात नसतं, ते अंगणात असतं आणि तेही पाठीमागच्या अंगणात. बरं, पुढच्या अंगणात कुत्री ज्यांच्या असतात आणि कुठलाही मनुष्य येताना ती भुंकतात. महाभारतातल्या स्वर्गारोहण पर्वात वर्णन आहे, त्यांच्या घरात कधी देवतांचा निवास होत नाही, कारण येतानाच भुंकतात ती कुत्री. म्हणून कुत्र नेहमी मागच्या दारात असायचं. पूर्वी समर्थांचा वाघ्या नावाचा कुत्रा होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्रा होता. पाळण्याबद्दल काहीच नाहीये, पण तो बंधनात नसावा म्हणून असं भागवतांनी सांगितलं की प्राणी जर तुम्ही बंधनात टाकले तर पुढच्या जन्मी ते तुम्हाला पाळतात. असं ते भागवत ऐकलं त्यांनी आणि तो व्यापारी आला होता, तो घरी गेला. डोंगरे महाराज ही कथा सांगायचे, त्यांचा तो म्हणजे शिष्य म्हणा किंवा त्यांना गुरुसारखा मानणारा घरी गेला आणि त्यांनी आपल्या नोकराला बोलवलं, ए बंडू इकडे रे बाबा, ते आपल्या दारात तो चांदीचा पिंजरा आहे ना, आणि ते पोपट ते काढून टाकून दे बरं त्याला. असं सांगितलं महाराजांनी आमच्या. मग त्यांनी ठीक आहे, वरती तो पिंजरा नेला, धुतला आधी स्वच्छ, आधी उघडला आणि तो असा पोपट हे केला आणि टाकला. तो असा फुर्र करून उडत गेला आणि समोरच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. इतक्यात त्या मालकीण बाईने हाक मारली, ए बंड्या इकडे, खोबरं खवणून दे. तो पिंजरा तिथंच ठेवला असा उघडा, तसंच गडबडीत, कारण घरच होतं त्यांचं. खाली आला, खोबरं खवणून देतोय, झाडून दे, पुसून दे, अमकं करून दे, शेंड्या गोळा कर त्या नारळाच्या, जेवणाचं वाढ, अमकं कर. आणि नंतर तो आवरायला दुपारी गेला वरती, तेव्हा तो असा पोपट जो बसला होता मगाशी सकाळी टाकलेला, तो परत आला, आतमध्ये बसला, चौचीनं असा करून परत पिंजरा लावून घेतला आणि तिथला असणारा डाळिंब खात बसला. कारण त्याला वाटलं की हेच आपलं लाईफ आहे, आपलं मूळ जे स्वरूप आहे, मूळ जे आपलं फिरणं आहे, तो विसरला होता. ज्याची त्याला प्रिय कोठडी, कोठडी तले सखे सवंगडी, उंबरातील किडे मकोडे उंबरी करीती लीला, जग हे बंदीशाळा. अरे यातच मी अडकायचंय का? यातली सगळी कर्तव्य मी उत्तम करीन, पण माझ्या आत्मज्ञानाकरता मी प्रयत्न करीन असं का नाही वाटत? असं वाटत नाही, त्याला समर्थबद्ध म्हणतात. न कळे न तयास न दिसे सच्छास्त्र. त्याला हे सगळं, ज्यांची डोकी बिघडली त्यांनी हे करायचं असं वाटत असतं. सत्संगती सत्पात्र सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसे बद्धाला. पुढे न कळे देव निश्चयात्मक. देव म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे हे त्याला कळत नाही, काहीतरी भलतच करतो तो. न कळे संतांचा विवेक, नेमकी निवड क्षमता जी संतांची त्याला कळत नाही. न कळे मायेचे कौतुक या नामबद्ध. न कळे परमार्थाची खूण, सिग्नल. खूण कळणं असतं ना,
इकडे वळा असे असं, किंवा इथे नो पार्किंग. परमार्थाची खूण आहे. परमार्थात काय माहितीये का, जे करायचं असतं त्यापेक्षा करायचं काय नसतं हे आधी समजून घ्यायला पाहिजे. पण त्याला कळत नाही. नकळे अध्यात्म निरूपण, नकळे आपणास आपण या नावबद्ध, नकळे कैसे बंधन, नकळे कैसे ते बंधन, नकळे मुक्तीचे लक्षण, नकळे वस्तू विलक्षण या नावबद्ध. जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. या शरीरातलं चैतन्य म्हणजे मी आहे हे ज्याला कळत नाही, हो मुख्य बद्धाचं लक्षण आहे. तीर्थ व्रत दान पुण्य काहीच नाही. बहु काम, बहु क्रोध, बहु गर्व. बहु हा शब्द आता पुन्हा पुन्हा नको. अत्यंत काम, क्रोध, गर्व, मद, द्वंद्व, खेद, दर्प, दंभ, विषयलोभ, कर्कश, अशुभ, ग्रामण्य म्हणजे गावगुंडपणा, मत्सर, असूया, तिरस्कार, अभिमान, ताठा, अहंकार, फाटा, कुकर्म, कापट्य, कुतर्क, क्रूर, कृपामंद, निंदा, द्वेष, अधर्म, अभिलाष, अनाचार, एकंकार, अनित्य, निष्ठुरता, हत्यारीपणा, तापटपणा, दुराशा, कलह, बहुडाईक, दावा धरणारा, वैर धरणारा, अतिशय प्रपंचातल्या फक्त कल्पना, अत्यंत तृष्णा, वासना, ममता, भावना. पुढे सांगतात अतिशय विकल्पी, मूर्ख, वाचाळ, पाषांडी, असे म्हणजे तपशील आहे सगळा. त्याला हेच सगळं खरं वाटतं. परमार्थ विषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान. केबीसीला पाठवा, कोटी रुपये घेऊनच येतोय. ते नको असा मुद्दा नाहीये, ते असलं तर असू दे की, पण हे महत्वाचं आहे. असा तो असतो परमार्थ विषय अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वये समाधान या नावबद्ध. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर. योग्य तेवढी किंमत योग्य त्या गोष्टीला. 100 रुपयाची किंमत किती आहे हो? 100 रुपये. ती 99 करू नका आणि 101 करू नका. ते त्याला कळत नाही. प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार या नावबंध. सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहबुद्धीची घातली बेडी. बांधला गेलाय म्हणजे काय? या देहबुद्धीनी तो बांधला गेलाय. असा तो असतो. कायम फिटनेसचा तो विचार करतो. तो सुखांच्या उपभोगा करता. तो योगा सुद्धा करेल ना, तो शुगर करता. योग या शब्दाचा अर्थ, आत्ताच आपण सायुज्य या शब्दाचा अर्थ विचार, काल झालाय सायुज्यता हा विषय, पण युज धातू आहे तोच योग शब्दामध्ये युज धातूच आहे. परमात्म्याशी जुळलं जाणे याला सायुज्य म्हणतात. कुठल्या देवाशी नाही बरं, कारण तो देव नावाची गोष्ट चांगलीच आहे, म्हणजे उपासनेकरता मांडलेला देव, तो त्याच्याशी जुळला गेलाय. त्याच्या माध्यमातून आपण त्या निर्गुणाशी जुळले जातो. योग तो आहे. योगाचं आउटलुक, लास्ट आउटलुक काय आहे तर समाधी, यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. आपण त्याच्याशी जोडले जातो. आता म्हणत याच्याशी जोडले गेलो ना, आणि याद्वारे याच्याशी जोडले गेलो. तसं न होता हळूहळू हळूहळू त्याच्याशी जोडलं गेलं पाहिजे. पण असा मनुष्य जो बद्ध आहे तो योगा सुद्धा करेल ना, तो फिटनेस करता. आमचे गुरुजी सांगतात त्याचा योगा हा भोगा करता असल्यामुळे तो योगा नाही, तो भोगा आहे. परमात्मा करता भोग जरी घेतला तरी तो योग आहे, आणि प्रपंचाकरता योग जरी केला तरी तो भोग आहे. म्हणून गोपींच्या नैवेद्याला भक्ती म्हटलंय शास्त्रांनी. आपण असं म्हणतो की भोग, उत्तर भारतामध्ये भोग लगाना यानी की नैवेद्य दिखाना. नैवेद्य दाखवणे, भोग लगाना म्हणजे नैवेद्य दाखवा, ऑफरिंग. असं इंद्रिय करून निश्चळ, चंचळ होऊ नेदी पळ, द्रव्य लायलेसी लावी सकळ या नामबद्ध. त्याला तीर्थयात्रा नको, दान पुण्य नको, भक्ती कथा निरूपण नको, मंत्रपूजा धारण नको, जागृती, स्वप्न, रात्री दिवस ऐसा लागला, विषयध्यास नाही क्षणाचा अवकाश या नाव बद्ध. आणि हळूहळू हळू या बद्धाचं मोक्ष मध्ये रूपांतर व्हायला लागतं. मला हा समास पूर्ण करायचा होता म्हणून मी धावत धावत पूर्ण केला.
ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षुपणे पालटे जाण, ऐकतेही ओळखणं पुढील ये समासी. त्याचा विचार मुमुक्षुत्व म्हणजे काय याचा विचार पुढच्या समासामध्ये आहे. आपण हा पूर्ण दशक पूर्ण करणार आहोत आणि पुढच्याही दशकाचा उद्या विचार करणार आहोत. तर उद्या 4ला कथा आहे. श्रोते हो, आपण रोज आलात बसलात, इथे कोण कुठल्या योग्यतेचा असेल मलाही माहिती नाही. सर्वांना मी आदराने नमस्कार करतो. मला आशीर्वाद द्या अशी प्रार्थना करतो. बरं, आणि बोलताना काही मी माझी मर्यादा सोडून बोललो असेल तर मला क्षमा करा. पण समर्थांचा जो हेतू आहे तो आपल्या समोर ठेवणं एवढंच माझं ब्रीद आहे. बाकी मला काही स्वतःला काहीच म्हणायचं नाहीये. आपण दासबोधाच्या, ज्ञानेश्वरीच्या या सगळ्या सद्ग्रंथांच्या द्वारे आपलं कल्याण साधूया आणि आपल्या कुटुंबाचंही कल्याण साधूया. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा आणि मग लगेच आरती म्हणायची. माझ्या बरोबर म्हणा, पाठोपाठ नाही. सह्याद्री गिरीचा विभाग विरसे मंदार शृंगापरी, नामे सज्जर जो रूपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्यांचे श्री, तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सानिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व साथीदारांचे आभार मानतो. सुंदर ऑर्गन साथ. आज सुधीर आला, मला वाटत होतं रागावला का इतका अपराध्यासारखं वाटत होतं. कारण पर्वत मी सहज म्हणलो त्याला, पण तुम्ही इतके खळखळून हसलात, बापरे म्हणलं आता काय. पण तुम्ही त्याचे आहात, तो तुमचा आहे आणि असे तुम्ही माझे आहात. त्यामुळं त्यांनी राग धरला नाही. तो गावाला गेला होता कार्यक्रमाला आणि काही मी बोललो तर कधी राग धरू नका. आणि राग आला तर मुद्दाम पहिल्यापासून या कथेला आणि कथा ऐका अशी विनंती. आज उजव्या बाजूला विभव, म्हणजे मला सुद्धा त्याचा आधार वाटतो. आता पादुका दौऱ्यामध्ये, समर्थांच्या पादुका दौऱ्यात ऑर्गन पाहिजे होता आम्हाला. कारण माझ्या मित्राचा ऑर्गन 2 मुक्कामानंतर येणार होता. तर विभवताला फोन केला, म्हणलं मिळेल का. पोहोचवला जाईल बुवा, काळजी नका करू. आणि हाच ऑर्गन पादुकांच्या सेवेला एका क्षणात. काही फोन करा, कधी कधी अशी म्हणत नाही ती मंडळी अवघड आहे, कठीण आहे, नाही तर कशाला पाहिजे, वाद्य कोणी कोणाला देईल का. पण बुवा काही हरकत नाही लगेच. आणि असा आधार वाटतो मला त्याचा. आज डाव्या बाजूला अजून आधार द्यायला मिलिंदराव आले, त्यांनाही धन्यवाद देतो. छान वाजवतीच आहे ताई, सुरेख छान वाजवलंस. आणि उजव्या हाताला सुद्धा भागवत, नावच भागवत आहे, तेव्हा त्यालाही धन्यवाद देतो. उत्तम स्पीकर व्यवस्था आणि उत्तम रेकॉर्डिंग व्यवस्था यांना धन्यवाद देतो. आणि आता आपण आरती म्हणूया. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महान संत जनी अनुभव चालिला, अज्ञान जड जीवा मन सुगम झाला. जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्ध, आरती उवाळी विमळ ज्ञान बाळगोधा. जय जय दास बोधा. नव
योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय, सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय, सब संतन की जय. 2 श्लोक म्हणायचे. त्यापूर्वी महत्वाची पुन्हा एकदा सूचना. उद्या संध्याकाळची कथा 4 ते 8 अशी आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी परवानगी न घेता बोलतोय, इटलीला जाऊन जिथे प्रत्यक्षात व्हायोलिन बनवली जातात त्या शहरात राहून उजव्या बाजूला आज तबल्याला जो बसलाय त्यांनी व्हायोलिनचं अत्यंत सखोल ज्ञान प्राप्त करून व्हायोलिन उत्तम दुरुस्त करणं आणि व्हायोलिनबद्दल सगळं म्हणजे 3 पिढ्या ही मंडळी व्हायोलिन दुरुस्त हे तयार करणारे असतात. म्हणजे आजोबांनी लाकूड आणलेलं असतं, मुलगा ते लाकूड कमावतो आणि नातवापर्यंत ते असे व्हायोलिन्स असतात. बरं हे साधं नव्हे, दिसायला नुसतं असं वाटतं, तसं नाही ते. खूप किंवा आमचे मिलिंदराव ते वाजवतात ना, कब्बशा वाजवतात असं वाटतं आपल्याला. वाजून बघा घरी. अहो जगाला वेळ लावलाय त्यांनी. तेव्हा असंच उत्तम असं व्हायोलिन दुरुस्त करण्याचा स्पेशल कोर्स म्हणजे जो अनेक वर्षाचा आहे तो काही दिवसात करून त्या कॉलेजचं सर्टिफिकेट घेऊन आला विभव. एक बार तालिया. आणि जर आपलं व्हायोलिन काही असलं तर मी न विचारतो बोलतोय तर दुरुस्तीला द्या. मी माझं दिलंय आता. सदा सर्वदा योग तुझा गणावा, तुझे कारणी देह माझा तणावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणी हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांची सदा लवावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.